रघुवीर समर्थ. आपण बऱ्याच दिवसांनी भेटतोय. हा, तुकारामाचे अभंग मी म्हणलं तसंच की मी क्रमानं घेत नाही आहे. मी क्रमानं घेतोय. उलट तर गाथेमध्ये जो क्रम आहे तोच क्रम सांभाळून घेतोय. तर तुकारामांचा आध्यात्मिक प्रवास जो ज्या दिशेनं झाला ते सगळ्यात तसेच्या तसे अभंग नाही आहेत. त्यामुळे एकदम असा वरच्या साक्षी भावातला एक अभंग असतो, नंतर एखादा उपदेशपर येतो, मग स्वतःची परीक्षा करणारा येतो. पण हेच जास्त बरोबर आहे असं मला वाटतं. म्हणजे तसं क्रमिक पद्धतीनं अध्यात्म सांगण्यापेक्षा अध्यात्मामध्ये सुद्धा कोणताही साधक हा वर खाली पुढे पुढे जात असतो. तो असा प्रवास एका रेषेवरून होत नाही. तो हिंदकळत हिंदकळत पण एका ट्रेंड लाईनला सांभाळून असा वर 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 जात असणारा असा साधकाचा प्रवास असतो. तर गाथेमध्ये तो सगळा दिसतो. आणि त्या प्रवासामध्ये काही काही वेळा असे काही जेम्स म्हणावेत, असे माणकासारखे हिऱ्यासारखे चककणारे अभंग असतात, काही तेजस्वी असे. त्यातला हा एक आज मी तुम्हाला सांगणार आहे. हा तुकारामाचा फार प्रसिद्ध अभंग आहे आणि हा बऱ्यापैकी गूढ असा अभंग आहे. म्हणजे कळायला अवघड आहे अशातला भाग नाही, पण त्यावर विचार करेल तेवढा थोडा आहे, असा हा अभंग आहे. तर त्याला आपण सुरुवात करू. भोगे घडे त्याग, कशी कूट प्रश्नासारखी मांडणी आहे बघा. तुम्हाला भोगलं तर त्याग घडेल असं म्हणतो. या विसंगतींना एकत्र आणणं हे श्रेष्ठ कवी, श्रेष्ठ मन यांनाच फक्त जमतं. विसंगतींना एकत्र आणणं आणि खरा आध्यात्मिक प्रवास जो आहे तो सगळ्या विसंगतींचा नाश करणे. एका 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 महासंगतीमध्ये सगळ्या छोट्या छोट्या विसंगतींना विलीन करून टाकणे म्हणजे अध्यात्म आहे. अध्यात्माचा सगळा व्याप जो आहे तो विसंगती, सुख आणि दुःखामध्ये खरं तर विसंगती आहे ना. सुखाच्या विरोधात दुःख आहे, वेदनेच्या विरोधात आनंद आहे, आणखीन काय श्रीमंतीच्या विरोधात गरिबी आहे. ही सगळी द्वंद्व आहेत. ही ही एका कंटिन्युअमचीच दोन रूपं आहेत. एक सलग काहीतरी गोष्ट आहे आणि त्या सलग गोष्टीची ही दोन टोकं आहेत. ही त्यांची सलगता बघणं आणि त्यांना एकमेकाला जोडणं हा खरा अध्यात्मातला प्रवास आहे. पण हा गूढ प्रवास आहे. असं सुख आणि दुःख एकाचीच रूप आहेत असं म्हणणं तसं सोपं नाही. म्हणजे काय जसं जीवन आणि मृत्यू हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे शाळेच्या निबंधात लिहिणं सोपं आहे. पण त्याचा त्याचा आतून ते कळलं तरच त्या शब्दाला अर्थ राहतो आणि ते ढोंगीपणा निर्माण होतो त्यामध्ये. अशी अध्यात्माचा हा प्रवासच असा आहे, की एका बाजूला शब्दज्ञान तुमचं वाढत जातं. त्यामुळे तुम्हाला खरं ज्ञान झालंय असं वाटतं. पण शब्दज्ञान हे किती व्हावं याला पण मर्यादा आहे. ते जास्त झालं तर अहंकारात रूपांतर होतं त्याचं. आणि त्याची एक संदीप तुला सांगायचं म्हणजे अशी ऑप्टिमम लेव्हल आहे. की किती ज्ञान घ्यावं आणि थांबावं आणि मग अनुभवाकडे जावं. नाहीतर तिथेच थांबा तुम्ही. त्याच्यापेक्षाही शब्दज्ञान घेत बसला तर अहंकार होऊन म्हणजे न केलेलं बरं. अशा पद्धतीचा अ, आणि असे अनेक फसलेले लोक तुम्हाला दिसू शकतात. शब्दज्ञानाच्याच पाठीमागे लागून शब्दज्ञान खूप घेऊन जणू काय आपल्याला खरं आत्मज्ञान झालं, असं त्यांचं. पण ह्यांचा सुद्धा जिरवणारे असे अवतार निर्माण झाले. आपल्याकडे आता स्वामी समर्थांचं नाव खूप घेतात. दत्त संप्रदायाचे आधुनिक पण त्यांची समाधीच 1877 वगैरेची आहे. म्हणजे एवढे जुने आहेत ते. नंतर शेगावचे गजानन महाराज, साईबाबा, शिर्डीचे साईबाबा, ही सगळी मंडळी ही त्यांच्यानंतर गोंदवलेकर महाराज, ही सगळी त्यांच्या मार्गदर्शन कुठल्या ना कुठल्या पद्धतीचं स्वामी समर्थांचं मिळत गेलं, असा इतिहासात सगळ्या उल्लेख आहे. तर ह्यांनी हे जे असे मार्गदर्शक असतात स्वामी समर्थांसारखे, त्यांचे शिष्य लिहितात. कारण त्यांना त्या आतून कॉल आलेला असतो लिहायचा म्हणून. पण स्वामी समर्थ, रामकृष्ण परमहंसांच्या नावावर काही रचना वगैरे काही नाही. एक भजन सुद्धा कालीचं आहे का नाही मला कल्पना नाही. विवेकानंद कवी होते. त्यांना शब्द प्रसन्न होते. तर ह्यांना काय नव्हते असं काही नाही. पण काय त्यामध्ये काही त्यांचं असणं हेच आपल्याला परमेश्वराच्या असण्याचा विश्वास देणारं अस्तित्व असतं. असे असे हे संतांच्या काही काही अवतार, मूक असे अवतार असतात. स्वामी समर्थांच्या शिव्यांमध्ये सुद्धा अध्यात्म दडलेला असतो. म्हणजे तो जो तुमचा अहंकार जो जमा होतो, तो अहंकारावरच घाला घालणे. तुम्ही ज्याच्या नावानं आपण आपली सगळी आयडेंटिटी, अस्मिता अशी करतो, मी असा आहे, मी तसा आहे, मी तसा आहे, असं मी काय, मी भारीतला असा माणूस आहे. आमच्या तुकारामांची एक ओळ आहे, आपल्याकडे ती अजून आली नाही आपल्या समोर, पण मी तुम्हाला जरूर तुकारामांना का जगद्गुरू म्हणतात त्याचं कारण तुम्हाला सांगतो, की असे काही जेम्स आहेत. त्या ओळीत ती ओळच फक्त फक्त सांगतो. देवाची ते खूण, देवाची ते खूण येई ज्याच्या घरा. देवाची खूण कोणती? तुमच्याकडे देव भेटला तुम्हाला. ह्याची खूण काय? तुकारामांनी काय सांगावी खूण?
देवाची ते खूण येई ज्याच्या घरात, त्याच्यापडे चिरा मनुष्यपणा. तुमचा लौकिक जो आहे ना, मनुष्यपण म्हणून तुम्ही जो अहंकारानं वसवून घेतलेला आहे स्वतःला, ज्याच्यात तुमचा कम्फर्ट झोन आहे, त्याच्यावर पाषाण पडतो आणि ठेकरे-ठेकरे होतात तुमच्या मनुष्यपणाच्या. आणि परमेश्वर अशी कृपा करतो, तुमचं सगळं काढून घेतो. तुमचा अहंकार, तुमच्या उपाध्या, तुम्हाला जे लागलंय ना, तुम्हाला अशा दुःखात लोटून देतो, अशा प्रसंगात आणतो, की तुमचा मी, माझं, माझं, माझं हे हे तो एक पाषाण चिरा असा घालून मोडून टाकतो आणि मग तो तुम्हाला जवळ करतो. या सगळ्यामध्ये तुमच्या श्रद्धेची तो परीक्षा बघत असतो. असा तो आहे असं सांगतात तुकाराम. असं असं सांगत नाहीत, लाडात येणारं अध्यात्म सांगत नाहीत बरं का संत काही. अध्यात्मातला सगळा लाडीपणा बाजूला करून, जळमडासारखा बाजूला करून टाकणारी भाषा संतांची आहे. अ, आणि ते कारण ते संत जगलेले आहेत ना, जगण्यातनं आलेलं अध्यात्म आहे ते. ते काय तुम्हाला सांगण्यासाठी म्हणून आलेलंच नाही. त्यांच्या जगण्यातले जे उद्गार आहेत ना, ते आपल्या केवळ नशिबामुळे आपल्यापर्यंत आलेले आहेत आणि तो खरा असा आत्म्याचा आवाज आहे. तर हा बघा हा कसा आहे, "भोगे घडे त्याग." तुम्ही भोगायला गेलात तर त्याग होईल. "त्यागे अंगा येती भोग." विसंगतींना एकत्र कसं आणायचं, हे तुकारामांसारख्या संताकडनं शिकायचं, कवीकडनं शिकायचं. ते असं म्हणतात, तुम्हाला जे भोग परमिट केलेले आहेत धर्मानी, समाजाने, कर्तव्याने, नीती-नियमांनी, तेवढेच घ्या. तेवढे घेतलेत तर त्यागाचं पुण्य मिळालं तर काय? काय इकडे-तिकडे बघू नका. ताटात पडेल ते अन्न खा. बस उपाशी राहिलं तर पुण्य तुम्हाला मिळून जाईल. देवाचं नाम घ्या, कृतज्ञ राहा. विनाकारण उपवास करत बसू नका. विनाकारण उपवास करत बसलात, सगळं जंगलात जाऊन बसलात, मी फक्त फळावरच राहिलो, कंदमुळात राहिला आणि वरण-भाताची आठवण रोज यायला लागली, तर ते रोज वरण-भात खाल्ल्यासारखंच आहे म्हणतात. त्याग भोगे घडे त्याग, त्यागे अंगा येती भोग. विनाकारणचा जो त्याग आहे, की जो तुमच्या स्वभावातच नाही, जो तुमच्यावर लादलेला पण नाही आहे. पण विनाकारण तुम्ही अहंकारापोटी स्वीकारलेला आहे, की मी त्यागी, मला त्याग करायचा आहे. त्यातून फक्त भोगच घडेल, भोगाचं पाप मिळेल. तुमचं शरीर त्यागात बसलेलं असताना तुमच्या वाट्याला भोगाचं पाप येईल. आणि तुम्ही परमेश्वरानं जे संकेत दिले, आमचे विठ्ठलपंत कसे बनारसला गेले, काशीला गेले, ज्ञानेश्वरांचे वडील आणि गुरुच्या आज्ञेमुळे संसारात परत आले. संसारात परत आल्यानंतर भोगच भोगले ना त्यांनी. किती काय सांगावं, काय पद्धतीचे भोग त्यांनी शेवटी देहांत प्रायश्चित्त सुद्धा भोगलं. भोगेकडे त्याग. पण विठ्ठलपंतांच्या हातून मोठा त्याग झाला. हं. असं तुकाराम म्हणतायत, की त्याग म्हणजे काय आणि भोग म्हणजे काय? याच्या काही खाकी व्याख्या करून चालत नाही. तुमच्या अंतरामध्ये काय चाललेलं आहे? अंतरात तुम्ही परमेश्वराशी जोडलेले आहात का नाही? अनुसंधान आहे की नाही? तुमच्या शरीरानं तुम्ही काय करता? कर्तव्यानं जे पडेल ते काम करायला पाहिजे. प्रारब्धानं येतील ते भोग भोगायला पाहिजे. अशा पद्धतीचा हा विचार आहे. पण आत काय चाललंय? हे फार महत्वाचं आहे. नानकांची फार फार सुंदर स्टोरी आहे. गुरु नानक हे आमच्या नामदेवांच्या नंतर खूप फिरलेले असे मी तुम्हाला नानकांबद्दल पूर्वी सांगितलेलंच आहे. पण नानकांची एक अनेक कथा आहेत. त्यातली मक्केला ते गेले आणि मक्केला ते गेल्यानंतर ते हिंदू असल्याचं लक्षात आल्यानंतर ते ते लोक म्हणाले, की तुम्हाला आमच्याबरोबर नमाज पढायला लागेल." आणि तर आम्ही इथं राहू देऊ, नाहीतर काय ते हे नाही म्हणाले. मग मी म्हणालो ते म्हणाले, "मला तो देव सगळीकडे सारखाच, मी नमाज पढायला येतो तुमच्याबरोबर." असं म्हणून मस्जिदीमध्ये गेले नानक. आणि सगळे लोक नमाज पढायला वाकलेले असताना हे मात्र गुडघे टेकून आपल्या पद्धतीनं असा नमस्कार करायला लागले, चिंतन करायला लागले आणि त्यात हरवून गेले. आणि लोक कमालीचे रागावले, की "नमाज पढायला येतो असं तुम्ही सांगितलं आणि तुम्हाला नमाज पडलाच नाही." असं ते तिथले मौलवी म्हणाले मक्केतले. आणि ते म्हणाले, "अहो, पण तुम्ही नमाज कुठे पढत होता?" ते म्हणाले, "अहो सर, असं काय करताय? मी वाकलो, मी वाकलो काबाच्या दिशेने, शरणभाव माझा." ते म्हणले, "शरणभाव वगैरे काही नाही. तुमच्या डोक्यात घोड्यांचा व्यापार चालला होता," म्हणले. नानकांनी सांगितलं. तुमच्या मनात आणि तो एवढा सरकला माणूस तो, की तुम्ही शरीरानं फक्त वाकला होता म्हणाले आणि तुमची नम्रता दाखवत होता नमाज पढतोय म्हणून. पण तुमच्या डोक्यात घोड्यांचा बाजार चाललेला होता, हे मला कळत होतं. तो ह्यांना शरणच आला. नानकांची आठवण इस्लामिक लिटरेचरमध्ये आहे, की असं-असं म्हणून गेला एक माणूस मक्केमध्ये येऊन, की नमाज पढत असताना जर घोड्याचाच व्यापार असेल, तर तो नमाज नाही हो. हां, नमाजामध्ये अनुसंधान नाही आणि प्रार्थना म्हणजे अनुसंधान पाहिजे. माझा मी संपला पाहिजे. आणि तो फक्त राहायला पाहिजे आणि आपण त्याच्याशी चिकटून राहिलं पाहिजे. त्याला चिकटून राहिलं पाहिजे. तर हे जर होत नसेल, तर शरीराला तुम्ही नमस्कार करा, तुम्ही आरत्या करा, तुम्ही पूजा करा, काहीही अर्थ नाही. ते म्हणले, "काही नाही, ते ते सगळं भोगच आहे." अशी अवघड कसोटी संत देतात आणि खऱ्या धर्माकडे आपल्याला घेऊन जातात.
भोगे घडे त्याग, त्यागे अंगाईती भोग, ऐसे उफराटे वर्म. काय सुंदर शब्द आहे बघा. हे असं उफराट वर्म आहे. हे सिक्रेट आहे ना, तुम्हाला मी सांगतोय ते. ते उफराट आहे असं. तुम्हाला आश्चर्य वाटेल मी काय सांगतोय ते. उफराटच आहे. मला सांगायचंय ते उफराटच आहे. ऐसे उफराटे वर्म, धर्मांगीचा अधर्म. हे केवळ तुकाराम म्हणू शकतात. त्यांच्या काळातले ब्राह्मण धर्माच्या नावावर जी द्वेषबुद्धी बाळगून होते, गोरगरिबांना ज्या पद्धतीनं वागवत होते, शिवाशिव पाळत होते आणि माणुसकीला पूर्ण विसरलेला समाज होता. ते म्हटले, "अरे काय करायचं धर्म." आणि हे धर्माच्या नावाखाली ते करत होते. आम्हाला स्फूर्तीने सांगितलेलं आहे, आम्हाला हे वेदांनी सांगितलेलं आहे, म्हणून आम्ही असं राबतो, असं म्हणत होते. असे ते फेकून द्या म्हटले तो धर्म. धर्मांगीचा अधर्म. धर्म, धर्म करणारे लोक केवळ द्वेषाने वाढत असतील, तिरस्काराने वाढत असतील, तर ते देवापासून लांब जाणारे आहेत. खरा धर्म हा माणसाच्या आत आहे, अंतरात आहे आणि तो सगळ्यांच्या अंतरात आहे. सगळ्यांच्या अंतरांना जोडणारा धर्म आहे, तर तोच खरा धर्म आहे. बाकीचं सगळं धर्म म्हणजे राजकारण आहे. ते कशा ना कोणत्या पद्धतीने ते बरोबर असेल नाही तर चूक असेल. तुम्हाला ते करायचं तर करा, पण तुम्ही त्याला धर्म तेवढा म्हणू नका. धर्मांगीचा अधर्म हा इशारा तुकारामांनी 300 वर्षापूर्वी आम्हाला देऊन ठेवलेला आहे, की धर्माच्या नावावर जे चालतं ते सगळं धर्म असत नाही आणि म्हणून अधर्माच्या अंगी आम्हाला जो अधर्मीपणा वाटतो, त्याच्या अंगी कदाचित धर्म असेल आणि आम्हाला जो धर्म वाटतो, त्याच्या अंगी कदाचित हां, अधर्म असेल, आपण सावध राहिलं पाहिजे व्यक्ती म्हणून आणि ते पारखून घेतलं पाहिजे. आणि मग त्याची कसोटी काय आहे? तर तुकारामांनी किती सुंदर 4 ओळीमध्ये धडा लिहिल्यासारखा आहे. "ऐसे उफराटे वर्म, धर्मांगीचा अधर्म." काही-काही नास्तिक माणसं असतात, पण ती समाजाची अतिशय चांगली सेवा करतात. तसं कायम लीन असतात, नम्र असतात आणि ती वाहिलेली असतात समाजाला कायम. चांगल्या कार्याला वाहवून घेतलेलं असतं त्यांनी. अशी सेवा करणारी माणसं आहेत, ही देवाच्या जास्त जवळ आहेत. उगीच धर्माच्या नावाखाली बडेजाव माजवणारे अहंकारी भगवे कपडे घातलेली माणसं आहेत. ते काय ते धार्मिक असतीलच असं नाही. ऐसे उफराटे वर्म, धर्मांगीचा अधर्म. मग कळायचं कसं? तुम्ही म्हणता हो धर्माच्या अंगी अधर्म असेल, अधर्माच्या अंगी धर्म असेल. तुम्ही आम्हाला कन्फ्यूज करायला लागला. तर कसोटी काय मग? खरी कसोटी काय सांगा बरं? ताबडतोब तिसऱ्या वेळेत कसोटी सांगितली. म्हणजे एवढं भयंकर स्ट्रक्चरिंग आहे ते. ते डिव्हाइन कृती आहे ना ती. परमेश्वरानं सांगितलेलं आहे अभंग लिहायला. म्हणून ते लिहित आहेत. देवांतरे ते पाप. तुकारामांनी तिसऱ्या वेळी सरळ सांगितलं, ज्याच्यामुळं देवापासून अंतर पडेल ते पाप आहे. बस. देव जोडेल ते सगळं पुण्य आहे. मग त्याला तुम्ही काही पण म्हणा. गाय मारून देव जवळ येत असेल तर ते असं होतच नाही ना, असं असं होतच नाही. पण देव अंतरला तर पाप. देव जोडला तर पुण्य. एकच व्याख्या केलेली आहे फक्त पापाची, पुण्याची. बाकी काहीही व्याख्या केलेली नाही. देव अंतरे ते पाप, खोटे उगवा संकल्प. तुमच्या मनात जे संकल्प येतात, की जे देवापासून तुम्हाला लांब नेणारे असतात, ते उगवा. उगवा म्हणजे असे उचकून असे फेकून द्या. त्याला उगवणे असा शब्द त्यावेळच्या मराठीमध्ये. खोटे उगवा संकल्प म्हणजे उगवा खोटे संकल्प. खोटे संकल्प म्हणजे काय? जे देवापासून लांब नेणारे संकल्प आहेत. तुमच्या मनात जे विचार येतात सगळे द्वैताचे, स्वार्थाचे, स्वतःचे लाड करणारे, भोगाचे, ते विचार आहेत ना, ते विचारच तुम्हाला देवापासून लांब नेतात. मग त्याच्याबद्दलची एक अपॉलॉजी म्हणून, माफी म्हणून तुम्ही बाहेर खूप हिऱ्याचं सिंहासनच साईबाबांना दिलं. आपल्याला बातम्या येतात. त्याला काही अर्थ नाही आहे ना. तुमच्या मनात काय चाललेलं आहे, हे महत्त्वाचं आहे. आणि मनानं तो सगळ्यांना ओळखणारा असा आहे. तुम्ही दासबोधामध्ये रामदासांनी इतकं सुंदर डोळ्यात पाणी येईल असं वर्णन केलंय, की तो तुमचा अंतरीचा भाव बघतो आणि तुमचा भाव जसा असेल, तसा तो तुम्हाला दिसतो. हां, तसाच तो तुमच्या वाट्याला येतो आणि तो तो तुम्ही जर लबाड असाल, तर तुमच्या वाट्याला लबाड देव येतो, असं रामदासांनी लिहिलंय. पण तुमचा भाव जर भोळा असेल, तर भोळा होऊन तो तुमच्या वाट्याला येईल. पण तुमचा भाव महत्त्वाचा आहे. तुम्ही बाहेर काय करतात ते महत्त्वाचं नाही. असं सांगण्याचं काम संतांनी केलं आणि खऱ्या धर्माचं रक्षण केलं. म्हणून आज आपल्याला वाटायला हे आपण भाग्यवान आहोत. त्यांनी सगळं आयुष्य असं असं वाहिलेलं आहे. खरं जगले, खरं ते सांगितलं आणि आपलं काम केलं आणि ते निघून गेले. देव अंतरे ते पाप, खोटे उगवा संकल्प. तुमच्या मनात जे संकल्प आहेत, या संकल्पामुळे देव अंतरला असं आहे, तर तुम्ही कृपा करून ते संकल्प बाजूला काढून टाका. ते कसेही मोठे तुम्हाला किती मोठे करणारे असो, ज्यामुळे देवाचं अंतर पडेल आणि हे तुम्हालाच कळेल. आता माझं ह्या संकल्पामुळे देवाशी अंतर पडते का नाही, हे दुसऱ्या कोणाला विचारायला जाऊ नका. तुकारामांनी स्वतःच्याच आत्मचरित्रावर अभंग सांगितलेला आहे. त्यात त्यांनी म्हणलेलं आहे, की खऱ्या आणि खोट्याचा मी स्वतःच साक्षी झालेला आहे. मानेले नाही बहुमता, असं म्हणलेलं आहे. ती ओळ अशी आहे अ, अ, नाही आता माझ्या लक्षात नाही. पण मानियले नाही बहुमत. बाहेर काय लोक म्हणतात माझ्याबद्दल, त्याच्यामुळं मी स्वतःला जज करणार नाही. माझ्या अंतरामध्ये काय झालं हे तुम्हालाच कळायला पाहिजे, असं पण सांगितलेलं आहे. देव अंतरे ते पाप, खोटे उगवा
संकल्प. आणि शेवटची ओळ कशी तुकारामांनी दिली बघा. आता इथं खरा उपदेश आहे. तुका म्हणे भीड खोटी. भीड म्हणजे भीडच, भीती. विनाकारण आपण चार लोक करतायत म्हणून करायला लागतो. तुका म्हणे भीड कोठी खोटी, लाभ विचारावा पोटी. खरा लाभ कशात आहे ह्याचा विचार तुम्हाला करायला लागेल. तुम्ही तुमच्या प्रगतीला आणि अधोगतीला तुम्ही जबाबदार आहात. कोणीतरी धर्मगुरूनं सांगितलं म्हणून द्वेष केला आणि काहीतरी करून बसला, हे काहीही उपयोगाचं नाही. कोण काय सांगतो आणि तुम्ही काय ऐकताय ह्याच्यापेक्षा तुमच्या विवेकबुद्धीला काय वाटतं हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुका म्हणे भीड कोठी, विनाकारण सगळ्यांचं अनुकरण करत जाऊ नका. तुम्हाला जे आत वाटतंय हे पाप आहे, तर हे पाप आहे असं ठामपणाने सांगा, की सगळा समाज या बाजूला जात असेल तरी मी उभा राहणार आहे आणि मी म्हणणार आहे की हे चुकीचं आहे, हे चूकच आहे. आणि संत स्वतः उभे राहिले. संत स्वतः प्रवाहात सामील झालेले नाहीत कुठले. त्या त्या काळात ते प्रवाहात सामील न झाल्यामुळे त्यांना धर्म मार्तंडांनी त्रासच फक्त दिलेला आहे. संतांचं सगळं सगळं कौतुक आहे ते फार नंतर झालेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं पैठणात नमस्कार केला त्यांना, पण त्यांची मुंज केली नाही पैठणच्या ब्राह्मणांनी. आळंदीच्या ब्राह्मणांनी त्यांच्या आई-वडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावलं, पण मुंज काही केली नाही. तर ते कारण त्यांना त्यांना धर्म म्हणजे काहीतरी स्मृती, काहीतरी कोड ऑफ कंडक्ट असं आलेलं आहे. जसं कोरोनामध्ये एक एक त्यांच्या एक पद्धतीची रिजिडिटी असते, तशी आमच्याकडे पण आहे. तर त्याला सोडताना आम्हाला भीती वाटते आणि त्या भीतीपोटी आम्ही तो अन्याय करत राहतो. तुका म्हणे भीड खोटी, लाभ विचारावा पोटी. तुम्ही विचारावा म्हणजे विचार करावा. खरा लाभ कशात आहे? आंतरिक लाभ याचा विचार करावा आणि त्याप्रमाणे वागावं. एवढा सगळ्यात मोठा नैतिक उपदेश आमच्या संतांनी केला. त्यांनी कुठलंही सांगितलं, हे टेक्स्टबुक फॉलो करा, ते करा, त्याप्रमाणे करा, ह्याला घाबरा, काहीही सांगितलं नाही. एवढा एम्पॉवरिंग असा संदेश आहे जो व्यक्तीला समर्थ करणारा, हा फक्त संतांनी दिला आणि धर्म अधिक समृद्ध आणि सशक्त केला. आणि ह्याच्यासाठी काय करायला लागतं, तर कायम स्वतःकडे बघायला लागतं. तर तुकारामांसारखा माणूस स्वतःकडे कसं बघतो आणि तुकारामांचे स्वनिंदेचे अभंग आहेत, ते अगदी जरूर आपण उशाशी ठेवून वाचावेत अशा पद्धतीचे आहेत. त्यांनी स्वतःला फारच खडसावलेलं आहे कायम येता-जाता. पांडुरंगाशी मात्र ते खरं बोलतात. आता हा पुढचा अभंग बघा. भोरप्याने सोंग पालटलेवरी. भोरप्या म्हणजे बहुरूपी. बहुरूपीचं भोरप्या असं जुन्या मराठीतलं ते रूप आहे. बहुरूप्याने, भोरप्याने सोंग पालटलेवरी, बक ध्यान धरी मथ्या जैसे. बहुरूपी असतो तो शंकर होतो, विष्णू होतो. कशीही सोंग पांघरतो, पण तो काही विष्णू असत नाही. तो काय शंकर शिव थोडाच असतो तो. तो भोरपिया भोरपीचा आहे, तो बहुरूपीचा आहे. तो रंग पालटतो फक्त. त्यात देव आपण बघत नाही. आपण करमणूक म्हणून बघतो फक्त. भोरप्याने सोंग पालटले वरी, बक ध्यान धरी मत्स्या जैसे. हे मत्स्यासाठी बक ध्यान धरून बसलेला असतो, बगळा बसलेला असतो. तो काही तपश्चर्येला बसलेला नाही. त्याच्या डोक्यात मासा कधी येतो आणि मी कधी खातोय असंच आहे. तर ते वरवरचं आहे हो सगळं हे. टिळे माळा मैंद मुद्रा लावी अंगी. भोंदू साधू जे आहेत, जे पैसे मिळवणारे आहेत, लोकांना मागं लावणारे आहेत, द्वेषाचा प्रचार करणारे आहेत, स्वतःचा बडेजाव करणारे आहेत, हे काय आज झालेले नाहीत. ते तुकारामांच्या, ज्ञानदेवांच्या काळापासून आहे. टिळे माळा मैंद मुद्रा लावी अंगी. सगळ्या टिळे, सगळ्या मुद्रा लावून, भगवे कपडे घालून, कफनी घालून एकदम धर्माचा असा दरारा निर्माण करणारी माणसं आहेत. मैंद म्हणतात. मैंद म्हणजे लबाड. अशी लबाड माणसं धर्मात खूप असतात. टिळे माळा मैंद मुद्रा लावी अंगी, देखो नेदी जगी फासे जैसे. आतलं कपट बाहेर आणतच नाहीत. बाहेर सगळं ते कपट झाकून टाकतात भगव्या कपड्यांनी. असे 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 लोक असतात. धीवर या मत्स्या चारा घाली जैसा. तो काय आता कोळी असतो, तो पण अन्न देतोच किंवा माशाला. पण हे काय त्याचं काही अन्नदान म्हणता येत नाही काही. त्याच्या डोक्यामध्ये असतं ते तो मासा पकडायचा असतं. तो काय उदाहरणं दिलीत बघा. धीवर हा जुन्या मराठीतला शब्द आहे. तर धीवर या मत्स्या चारा घाली जैसा, भितरील फासा कळो नेते. त्या चाऱ्याच्या आत फासा काय आहे, तो कळू देत नाही. खाटीक हा स्नेहवादे पशुपाळी. तो खाटीक आहे, तो त्याचा करवत मानेवर टाकायच्या आधी तो पशूला पुष्ट करतो ना. स्नेहवादे पाळी, अतिशय स्नेहानं पाठीवर हात टाकून, खाणं झालं का त्याला चारा देतो, हे देतो. तो बोकड आहे तो पुष्ट करून मगच मारतो ना तो. तर तो पुष्ट करत असताना स्नेहवादे पाळी असं म्हणले तुकारामांनी. खाटीक हा स्नेहवादे पशु पाळी, कापावया नळी तयासाठी. पुढे नळी कापायची आहे ना, म्हणून पुष्ट करतात. वरच्या सोंगाला काही अर्थ नाही हो. असं ते म्हणतायत आणि हे सगळं स्वतःचं वर्णन आहे. तुका म्हणे तैसा भला मी लोकात. काय तुकाराम स्वतःला असं आपण म्हणतो का? आपण एक तरी स्वतःचं असं वर्णन करू शकू का? तुकारामांनी अभंगात वर्णन केलं तर. हे कसे आहेत बघा, हे बहुरूपी कसे असतात.
नुसतं देवाचा मुखवटा घेतात आणि आत त्यांचा स्वार्थ असतो. हे बक कसा असतो, ध्यानस्थ बसलेला असतो, पण डोक्यात माशाचाच विचार असतो. तसाच आहे पांडुरंगा मी. काही मैंद लावलेले मैंद असतात, टिळामाळा लावलेले आणि फसवायचं कसं लोकांना ह्याचाच फक्त विचार असतो. माझं काय वेगळं आहे? ते कोळी नुसते काहीतरी देतात, पण त्यांना खायचाच असतो तो मासा पकडून. मी पण त्यातलाच आहे. हां, आणि खाटीक पशुला जसा खिलवतो आणि त्यासाठी प्रेमानं वागतो, तसा मी आपल्या लोकांशी प्रेमानं वागतो आणि खरी मला लोकेश नाही, लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं हा जास्त माझा त्यामागे स्वार्थ आहे देवा. आणि बाकी काय मला लोकांचं प्रेम वगैरे काही नाही. तुका म्हणे तैसा भला मी लोकात. मला भला म्हणतात रे पांडुरंगा. मला गणलेले लोक आहेत हो. हे सगळे जाळ्याला लागलेले मासे आहेत माझ्या परमेश्वरा, असं म्हणतायत तुकाराम. आणि कारण हे त्या लोकांशी बोलणार कसं? ते कोण विश्वास ठेवेल? परत म्हणतील बघा महाराज नम्र किती आहेत बघा, असं असं म्हणतील म्हटले. त्यामुळे मला त्यांच्याशी बोलता येत नाही पांडुरंगा. मी किती खोटा आहे हे फक्त मला तुझ्याशीच बोलता येतं. तुका म्हणे तैसा भला मी लोकात. आणि इथं खरं तुकाराम दिसतात. तुका म्हणे तैसा भला मी लोकात, परी तू कृपावंत पांडुरंगा. माझं हे ढोंग आहे, पण तू नाहीस ना ढोंगी. मी तुझ्या नावावर कारभार करतो आणि ढोंगच करतोय रे देवा. पण तू ढोंगी नाही आहेस ना. तुझं प्रेम खरं आहे की नाही सांग? तुझी क्षमा माझी क्षमा खोटी आहे, पण तुझी क्षमा खरी आहे की नाही? तर माझं ढोंग मी तुझ्यापाशी आता उलगडून दाखवतो. मी ढोंगी आहे, परी तू कृपावंत पांडुरंगा. तू माझ्यावर कृपा कर आणि तुझी खरी भक्ती माझ्याकडे येऊ दे. कारण तुकारामांचं कसं झालं क्रॅश कोर्सच झाला. 20 वर्षात अवघ्या तुकाराम एवढ्या महत्पदाला पोहोचले त्यांच्या कवितेमुळं, त्यांच्या काव्यामुळं, त्यांच्या आचरणामुळं, की त्यांची कीर्ती फार वाढत गेली. तर काही-काही वेळा त्यांनाच असं वाटायचं, की माझी जेवढी लायकी आहे त्यापेक्षा कीर्ती जास्तच झालेली आहे. आणि मग ते म्हणायचे, की उपाधी बरोबर नाही. पांडुरंगा हे काय चाललंय? कारण त्यांना कविता करण्याची प्रेरणा पण पांडुरंगांना नामदेवांना स्वप्नात नामदेव च्या मागे विठ्ठल येऊन असा हसतोय आणि नामदेवांनी प्रेरणा दिलेली आहे तुकारामांना. आपला तो अभंग आता क्रमानं पुढे येईल तेव्हा त्याचं वाचन होईलच. पण त्या कवितेची प्रेरणा परमेश्वरानच दिलेली आहे. तर प्रेरणा कविता आली, की मी करतोच. करतो की मी म्हणतो. मी म्हटलं की त्या 4 लोक उचलतात. ती सगळ्या लोकांपर्यंत जाते. ह्याच्याकडून त्याच्याकडे, त्याच्याकडून त्याच्याकडे जाऊन सगळ्या पंचक्रोशीत मोठं नाव झालेलं तुकारामांचं. आणि त्या कवितेचा तुम्ही आज सुद्धा आपण अतिशय प्रेमानं वाचतो. अर्धा-अर्धा तास 4 ओळींचं चर्चा करतो. म्हणजे त्या कवितेचं सामर्थ्य काय असेल बघा बरं. त्यामुळं लोकप्रिय झाले तुकाराम आणि ह्या लोकप्रियतेचा त्यांचा त्यांनाच त्रास व्हायला लागला, की काय व्हायला लागलंय माझ्याकडे खरी भक्ती नाही आणि मी भक्त म्हणून कसा प्रसिद्ध पावत चाललेलो आहे. एवढा सारखा स्वतःला धारेवर धरण्याचा जिथं स्वभाव असतो, तिथंच संत बनण्याची शक्यता असते. आपण साधक जरी बनलो तरी खूप झालं अशा अशा परिस्थितीत आहे. पण तुकारामांचा हा केवळ सारखं स्वतःला धारेवर धरणं जे आहे ना, ते फार अनेक अभंगांमध्ये एक 4,000 अभंग आहेत त्यातले 500-700 अभंग तरी ह्या पद्धतीचेच आहेत. सारखं तुकारामांनी स्वतःला धारेवर धरलेलं आहे. आणि मग असं जेव्हा धारेवर लोक धरतात स्वतःला, तेव्हा त्यांना उपदेश करायचा अधिकार प्राप्त होतो आणि तो अधिकार आपण मान्य करतो आणि आपण ऐकतो सुद्धा. त्यांनाही ती कल्पना असते आणि म्हणून ते काही-काही वेळा चक्क उपदेश करतात आपल्याला आणि तो आपण फार मन लावून, जीव लावून ऐकायचा असतो. कसा त्यात करुणा असते, त्यात अधिकार असतो, त्यात ज्ञान असतं आणि मुख्य म्हणजे त्यात कळकळ फार असते. हा तुकारामांचा उपदेशाचा अभंग आपण करूया आणि थांबूया. आता तरी पुढे हाची उपदेश. तुकारामांचे जायचे दिवस आलेले आहेत. त्यांना चाहूल लागलेली आहे आणि म्हणून आता ते स्पष्टपणे उपदेश द्यायला लागलेले आहेत. आता तरी पुढे हाची उपदेश. तुम्हाला माझा एकच उपदेश आहे हो, असं सांगतायत ते आपल्याला सांगतायत. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आयुष्याचा नाश करू नका रे. आयुष्यात चांगलं 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 काहीतरी करा, उपयोग करा. सकळांच्या पाया माझे दंडवत. बघा बरं, अधिकार प्रचंड मिळवलेला असताना नम्रता काय? मी तुम्हाला नमस्कार करतो असं म्हणतायत ते. माझे दंडवत. हं. सकळांच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा. तुमची चित्त शुद्धी करा. परमेश्वर त्या चित्तात येईलच. तुम्ही फक्त तुमचे खोटे संकल्प काढून टाका. हा खोटेपणा जगण्यातला काढून टाका. फार खरे जगायला लागा. भोगे घडे त्याग. तुमच्या वाट्याला जेवढं काही सुख, जेवढं काही दुःख असंच आलेलं आहे, तेवढं भोगा तुम्ही. काही त्याग करू नका त्याचा. असं सांगतायत ते. सकळांच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन. तुम्ही परमेश्वराचं चिंतन सतत करत राहा. तुम्ही कोणत्याही भोगात, त्यागात कुठेही असला तरी अनुसंधान सोडू नका. त्याचं चिंतन सतत करत राहा. हित ते करावे देवाचे चिंतन करुनिया मन एकविध. तुम्हाला तुमचं मन आहे ना, ते दुविधेत पडू देऊ नका कधीही. एकचित्त करा, सावधान करा आणि फक्त परमेश्वराच्याच मागे तुमचं चित्त लावा.
हा मनावरचे इतके तुकारामांचे अभंग आहेत. एक अभंग असा आहे, की "एकलेची मन अवघ्या भांडवला." तुझ्याकडे एक भांडवल म्हणजे तुझं मनच आहे फक्त. हां, तर तिथे किती ठायी तुला गुंतवता येईल? एकच तर मन आहे. तर ते एकविधच ठेव, असं सांगणारा अभंग आहे. पुढे येईल तो. "हित ते करावे देवाचे चिंतन, करुनिया मन एकविध." आणि वाळणी आहे तो. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. असं जर तुम्ही केला जगण्याचा व्यापार, फक्त त्याच्यापाशी मन गुंतवायचं आणि बाकी सगळं प्रारब्धानं येईल ते सोसत, सोसत, सोसत पुढे जायचं, फार गुंतायचं नाही. करा काय फार शिकवावे. एवढं जर तुम्ही केलं, तर मला काही फार शिकवायची वेळ येणारच नाही. एकविध राहा. त्याच्यावर श्रद्धा ठेवा. त्याचं नाम सतत असू दे. चित्तात चित्त शुद्ध करा आणि प्रारब्धाने येणारे सगळे भोग भोगत, भोगत, भोगत पुढे जा. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. आता मी शिकवणं ह्याच्यापेक्षा मला काही जास्त शक्य नाही. फार तुम्हाला काय शिकवू? मी तुमचा आता इथेच निरोप घेतो, असं तुकारामांनी म्हटलंय. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरी. ते मगाशी